नमस्कार मित्रांनो, कापसाची कोणती व्हेरायटी निवडायची किंवा कोणती लावायची, कशा पद्धतीनं निवड करायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कारण की मे महिना हा संपत आला आहे आणि जून महिना लागणार आहे आणि जून महिन्यामध्ये जर पाऊस आला लवकर किंवा मागपुढं सुद्धा होऊ शकतो, परंतु त्या अनुषंगाने आपल्याला कुठल्या व्हेरायटी लावायच्या त्याचं नियोजन आपण केलं पाहिजे की कुठली व्हेरायटी आपल्या जमिनीमध्ये येऊ शकते, चांगला परफॉर्मन्स राहू शकते आणि उत्पन्नसुद्धा आपल्याला चांगलं मिळू शकते। हे खूप महत्त्वाचं आहे। एकदा व्हेरायटी आपली निवड झाली की त्यावर आपलं वर्षभराचं उत्पन्न डिपेंड असते। त्यामुळे व्हेरायटी निवडताना आपल्याला योग्य तेच व्हेरायटी निवडली पाहिजे। आणि बरेच जण सांगते की हे व्हेरायटी लावा, ती लावा, हे चांगलं उत्पन्न देते, ती चांगलं उत्पन्न देते। मान्य आहे, सांगत असेल, परंतु आपण ते सांगितल्या पद्धतीनं लावल्यापेक्षा लावायला हरकत नाही, परंतु आपण दरसाल जे आपल्या शेतामध्ये लावतो तर त्यावरूनच आपल्याला लक्षात येते की आपल्या जमिनीमध्ये कुठली व्हेरायटी चांगल्या पद्धतीने पिकू शकते, उत्पन्न देऊ शकते। तर आता आपल्याकडे समजा 3 एकर शेत आहे, तर आपण 3 एकर शेतामध्ये एकच व्हेरायटीचं वाण लावत नाही, तर आपण 3-4 प्रकारच्या व्हेरायट्या आपण आपल्या शेतामध्ये लावतो। तर 2-2 व्हेरायट्या वेगवेगळ्या, प्रत्येक बॅगा आपण व्हेरायटीच्या 2-2 बॅगा आणतो। तर अशा पद्धतीनं आपण व्हेरायट्या लावतो। तर महत्त्वाचं असं आहे की आपल्या जमिनीमध्ये ज्या सीझनमध्ये आपण व्हेरायट्या लावतो तर त्याच्यातली आता जवळपास 3-4 प्रकारच्या व्हेरायटी लावल्या, त्याच्यातली कोणती व्हेरायटी आपल्याला चांगली पिकली किंवा तिथं चांगलं उत्पन्न दिलं, बोंडाची साईज वगैरे, तसंच रोगाला बळी पडत नाही, अशी जर व्हेरायटी असेल तर ते आपण निवडायची। कारण की नवीन लावल्यापेक्षा पहिले आता ज्या गेल्या वर्षी लावल्या होत्या त्याच्यातल्या कोणत्या व्हेरायटीनं आपल्याला चांगलं उत्पन्न दिलं किंवा चांगली राहिली ते पहिले सिलेक्ट करायची, त्या व्हेरायट्या लावायच्या। त्याच्यानंतर त्याच्या सोबतीला आपण नवीन कुठल्या आपल्याला लावायची इच्छा असेल तर त्या अनुभव घेण्यासाठी 1-2 व्हेरायट्या त्या लावायच्या, म्हणजे आपल्याला नवीन व्हेरायट्याचं अनुभव येईल की हे कसा परफॉर्म देते, चांगली आहे की नाही आहे हे आपल्याला लक्षात येते। त्यासाठी आपल्याला पहिले आपल्या जमिनीमध्ये जे चांगली पिकली त्याचीच निवड करायची। गेल्या वर्षी जे पिकली, समजा आपल्याला ह्या वर्षी समजा ज्या यानं व्हेरायटीनं चांगला कापूस दिला, रोग नाही आला, बोंडाची साईज चांगली आहे, तर ते निवड करायची आधी। नंतर नवीन आपण अनुभवासाठी लावायची सोबतीला। आता मी दरसाल वेगवेगळ्या पद्धतीचे आता मी ह्यावेळेस 7-8 व्हेरायट्या लावल्या होत्या। राशीची 659, 779 लावली होती। 779 चांगली आहे, 659पेक्षा आहे चांगली, ते म्हणजे क्वालिटी बाज आहे, रोगाला कमी आणि तिची जी क्वालिटी आहे ती चांगली राहते। मनीमेकरसुद्धा चांगली आहे। मनीमेकर बोंडाची साईज चांगली आहे, हिरवं कंच साईज म्हणजे पानाची क्वालिटी तिची, हिरवे कंच म्हणजे निरोगी, रोग जास्त येत नाही। त्याच्यानंतर अजित 155 लावली होती, तिला भरपूर प्रमाणात माल लागतो। बोंडाची साईज म्हणजे बोंड भरपूर प्रमाणात लागतो, बोंडाची साईज मध्यम आहे, पण बोंड भरपूर प्रमाणात अजित 155ला लागतं, परंतु ते व्हेरायटी थोडीशी ढिसूळ म्हणजे जास्त जर वजन आलं तर ते तिचे फांद्या वगैरे मोडू शकते, तो एक त्याच्यातला हे आहे बॅड इफेक्ट। तर व्हेरायटी चांगली आहे। त्याच्यानंतर अजित 5सुद्धा चांगली आहे, लवकर येणाऱ्या व्हेरायटी आहे अजित 5, अजित 155। त्याच्यानंतर आपण नवीन लावली होती एक प्रभात कंपनीचे मॅक्सकॉट एकदम काही चांगली वाटली नाही तिचा, पण जे लावले ते अनुभव सांगतो। कबड्डी लावली होती, त्याच्यानंतर तुळशी लावली होती, तुळशी कंपनीची कबड्डी आणि पंगा। तर पंगा चांगली वाटली कबड्डीपेक्षा, पंगा व्हेरायटी चांगली आहे। मनीमेकर 659पेक्षा 779 हे चांगली व्हेरायटी आणि अजित 155 ह्या मला चांगल्या माझ्या जमिनीमध्ये सूट झालेल्या आहे आणि याचं चांगलं उत्पन्न मला आलेलं आहे। त्याच्यामुळे याच्यापैकी मी एक निवड करून लावणार आहे आणि नवीन अनुभव घेण्यासाठी नवीनसुद्धा आपण व्हेरायटी या ठिकाणी आपण लावणार आहे, म्हणजे त्याचा अनुभव घेणार आहे की हे नवीन व्हेरायटी कशी आपल्याला पिकू शकते। तर सांगायचं हे एकच होतं की आपल्याला जर व्हेरायटी लावायची असेल तर आपण आपल्या म्हणजे शेतात जे पिकते त्याच्याच अनुभवाच्या याच्यावर आपल्याला व्हेरायटी लावायची आहे। आणि सांगायचं म्हटलं तर यूट्यूबला भरपूर काही व्हेरायट्या, नवीन कंपनीच्या ॲडव्हर्टाईज वगैरे काही नवीन व्हेरायटी अशा पद्धतीने उत्पन्न देऊ शकते, ते भरपूरसुद्धा माहिती येतात, परंतु आपल्याला एवढ्या व्हेरायट्या आपण नाही लावू शकत, कारण की कमीत कमी भरपूर प्रमाणात व्हेरायट्या नवीन व्हेरायटी निघाल्या आहेत, त्याची नावंसुद्धा माहीत नाही, एवढ्या व्हेरायटी आपल्या मार्केटमध्ये आहे। त्याच्यामुळे जे योग्य वाटते, आता आमच्या इलाक्यानुसार आम्ही सांगितलं, तुमच्या इलाक्यानुसार तुमच्या जमिनीमध्ये कोणती सूट झाली आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता, त्याच पद्धतीनं लावायचं। कोणाच्या सांगण्यावर बडी नको आपण, म्हणजे हे आपला जे अनुभव आहे त्याच्यानुसार लावलं पाहिजे आणि जे जमिनीला सूट झाले ते व्हेरायटी घ्या आणि नवीन अनुभव घेण्यासाठी नवीन कुठलीही व्हेरायटी तुम्ही चॉईस करून तिची लागवड करू शकता।
परंतु महत्त्वाचं जे जमिनीमध्ये आधी चांगलं उत्पन्न दिलं आहे तेच लावा. कारण की नवीन व्हेरायटी निवड करताना फक्त कसं आहे, आपलं उत्पन्न वायाने गेलं पाहिजे. पूर्णच जर नवीन लावल्या तर आपलं उत्पन्न वायाने गेलं पाहिजे. वर्षभराचं उत्पन्न असते. त्याच्यामुळे जे जुन्या म्हणजे अगोदरल्या वर्षी ज्या व्हेरायटीनं आपल्याला चांगलं उत्पन्न दिलं ते सोबत लावायचं. कारण की दोनपैकी एक कुठलं ना कुठलं आपल्याला प्रतिसाद मिळते. त्याच्यामुळे नवीन अनुभव घेण्यासाठीच फक्त लावायचं. 1 किंवा 2 व्हेरायट्या जेव्हा लावायच्या त्या आपापल्या इलाक्यानुसार आपापल्या याच्यानुसार लावायचं, जमिनीनुसार. तर एक थोडक्यात हेच एक माहिती द्यायची होती. का येणारा आता या 8-15 दिवसामध्ये लोक कपाशीच्या बॅगा आणणार आहे, परंतु त्यासाठी चॉईस करताना कुठल्या आणायचा हे एक महत्त्वाचं होतं. म्हणून एक माझा अनुभव म्हणून मी एक हे माहिती देण्याचा एक प्रयत्न केला आहे. धन्यवाद.